नमस्कार, मी प्रवीण अरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी ब्रेकिंग अपडेट आहे. लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी आहे. उद्यापासून जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा होणार आहे. त्या संबंधात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता बहिणींनो, महाराष्ट्रामधील कोट्यावधी महिला ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. कारण बहिणींनो, जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे आणि उद्यापासून तुमच्या अकाउंटवर हे पैसे पाठवले जाणार आहे. आता ही नेमकी अपडेट काय हे आपल्याला समजून घ्यायचे, जेणेकरून सर्व तुम्हाला माहिती कळून जाणार आहे. तर तुम्ही बघू शकता, राज्यामध्ये नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जानेवारीचा जो काही हप्ता होता तो वेळेमध्ये जमा होण्यास तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या. दुसरी गोष्ट, निवडणूक आयोगाने जानेवारीचा जो हप्ता होता तो अग्रिम स्वरूपा म्हणजेच ॲडव्हान्समध्ये देण्यास मनाई केलेली होती. त्यामुळे तुम्हाला तो हप्ता जमा झालेला नव्हता. नाहीतर तुम्हाला संक्रांतीच्या वेळेस टोटल 3,000 रुपये पाठवले जाणार होते. कारण की डिसेंबरचा सुद्धा हप्ता मिळणार होता आणि जानेवारीचे सुद्धा पैसे तुम्हाला त्यावेळेस मिळणार होते. पण निवडणूक आयोगाने या ठिकाणी मज्जाव केला होता. म्हणजेच निवडणूक आयोगाने या ठिकाणी अग्रिम स्वरूपामध्ये हप्ता देण्यास मनाई केलेली होती, म्हणून तुम्हाला तो हप्ता आलेला नव्हता. फक्त तुम्हाला 1,500 रुपये पाठवलेले होते. आता तुमचे उरलेले 1,500 रुपये तुम्हाला आजपासून या ठिकाणी म्हणजेच उद्यापासून तुमच्या खात्यावर हे जमा होणार आहे. कारण की निवडणूक आयोगाने सुद्धा स्पष्टपणे इशारा दिलेला आहे. दुसरी गोष्ट, जी काही संपूर्ण प्रोसेस असते सरकारतर्फे ती पूर्ण झालेली आहे. उद्यापासून तुमच्या अकाउंटवर कधीही पैसे पाठवले जाणार आहेत. आता बघा, बहुतेक अशा बहिणी की ज्या बहिणींना डबल फायदा होणार आहे. कसा होणार आहे ते समजून घ्या. तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांची ई-KYC प्रक्रिया पूर्ण आहे आणि ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे, त्यांच्या खात्यामध्ये जानेवारीपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. म्हणजे जानेवारीचा हप्ता त्यांच्या खात्यावर येऊ शकतो. आता यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे. तर पहिला मुद्दा आहे की हप्त्याची रक्कम. बघा, पात्र महिलांना नेहमीप्रमाणे 1,500 रुपये मिळणार आहे. दुसरी गोष्ट, प्रलंबित हप्तेसुद्धा मिळणार आहे. ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना डिसेंबर आणि जानेवारी असे एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच त्या बहिणींना 2 हप्ते एकत्र पाठवले जाणार आहे. कारण की त्या बहिणींना डिसेंबरचा सुद्धा हप्ता आलेला नव्हता आणि जानेवारीचा सुद्धा त्यांना हप्ता मिळणार आहे. तर कमेंट करून सांगा बरं, किती बहिणी अशा आहेत की ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही आहे. त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता. त्या बहिणींना 3,000 रुपये पाठवले जातील. दुसरी गोष्ट, ज्या बहिणींना डिसेंबरचे पैसे आले होते त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला डिसेंबरचे पैसे आलेले होते. तर त्या बहिणींना 1,500 रुपये उद्या पाठवले जाणार आहे. ती ही सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर होती. बहिणींनो, अपडेट कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.